रोज रोज संध्याकाळला काय बनवायचं किती प्रश्न पडतो. प्रत्येक गृहिणी हीच म्हणते की रात्रीला काय बनवायचं. रात्रीला बिलकुल साधं सिंपल जेवण बनवायचं. असं चटपटी मसालेदार बिलकुल बनवायचं नाही. मी तर बिलकुल साधं सिंपलच स्वयंपाक करते रात्रीला. म्हणून त्याच्यासाठी मी मसुरीची डाळ घेतलेली आहे, तुरीची डाळ घेतलेली आहे आणि मुगाची डाळ घेतलेली आहे. 3 डाळीचा वापर केलेला आहे. आता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजून बाकीचे सुद्धा त्यामध्ये डाळी टाकू शकता. आणि कोणतीही डाळ आपण ना त्यामध्ये पाणी टाकायचं आणि 2 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं, चांगलं चोळून घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे. आता त्यामध्ये मी काय टाकणार आहे, डायरेक्टच 1 कांदा टाकणार आहे चिरून. मी फोडणीमध्ये टाकणार नाही आहे, डायरेक्ट याच्यामध्ये टाकणार आहे. एक तर कसं स्वयंपाकाला खूप उशीर झाला आणि मला पटकन स्वयंपाक करायचा होता. त्यामध्ये टमाटर टाकायचं. चांगला 1 मोठा टमाटर चिरून टाकायचं. 1 वांगं टाकलेलं आहे. वांगं तुम्ही नक्की टाका. खूप छान होते आणि घट्ट पण होते वरण. खूप सुंदर लागते फोडणीचं वरण आहे. नंतर पाणी टाकायचं. त्याच्यावर पाणी टाकायचं आपल्याला. आता कुकरमध्ये सुद्धा पाणी टाकायचं आहे. त्यामध्ये भांडं ठेवायचं आहे आणि त्याच कुकरमध्ये मी आता भातसुद्धा मांडलेला आहे. 1 वाटीचा भात मांडलेला आहे आणि कुकर पॅक करून आपल्याला गॅसवर ठेवायचं. 4 ते 5 चांगल्या शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. आता इथे छोटा असा मसाला करून दाखवणार आहे. लसूण घ्यायचं, हिरवे मिरचे घ्यायच्या, थोडंसं अद्रक घ्यायचं आणि त्यामध्येच मी थोडंसं जिरंसुद्धा टाकणार आहे आणि त्याचं आपल्याला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. हा झाला आपला छान मसाला. नंतर एका साईडला काय करायचं, आता वरण काढून घ्यायचं. आपलं कुकर थंड झाल्यावरच काढायचं बरं. आणि नंतर आपल्याला घोटून घ्यायचं आहे. रईच्या साहाय्याने घोटायचं. खूप घोटायचे नाही, थोडंसं अर्धवट कच्चं आपल्याला घोटून घ्यायचं आहे. आता गॅसवर कढई मांडलेली आहे. त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की थोडंसं मोहरी टाकायची. तडतड झाली की मग नंतर आपलं वाटण टाकायचं आहे. वाटणसुद्धा आपल्याला तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे. बघा असंच सुंदर परतून घ्यायचं. त्याचा कलर थोडा चेंज होईपर्यंत आणि नंतर त्यामध्ये मसाले टाकायचे रोजचे. हळद टाकायची, तिखट टाकायचं. तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. धने पावडर टाकायचं आणि छानसा मसाला टाकला. इथे मी गोडा मसाला वापरला आहे. तुम्ही जो वापरत असाल तो. परंतु पाणी मात्र नक्की टाका बरं, कारण मसाले जळणार नाही. नंतर घोटलेलं वरण टाकायचं त्यामध्ये. आता सगळ्यात शेवट काय टाकायचं, आता घट्ट वाटत आहे नाही का, थोडंसं मी त्यामध्ये पाणी टाकणार आहे. आवश्यकतेनुसार तुम्ही त्यामध्ये पाणी टाका. सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकायचं आहे. मस्त उकळी येऊ द्यायची. 1 नंबर उकळी येऊ द्यायची. आणि आणि हे वरण तुम्ही सांगू का, भातासोबत सुद्धा खाऊ शकता आणि भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. गरम गरम वरण आणि मस्त भात आपला साधा पांढरा भात आणि तुम्ही पोळ्या किंवा भाकरी कशासोबत, मी तर बडी याच्यासोबत भाकरी केलेली आहे. भाकर, वरण आणि त्याच्यासोबत भात ठेवलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त खा, आनंदी राहा. धन्यवाद.